तुमची पसंती कोणाला द्याल? बरणे मामा जामे. बरं, काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण असावा तुम्हाला काय वाटतं? कोण व्हावं? बरणे मामाला द्यावं मी म्हणलं निवडून. आता 10 वर्ष होतं की बरं करू बदल तसं काय नाही. अजून 10 वर्ष देऊ. अजून 10 वर्ष द्यायचं. अजून 10 वर्ष द्यायची. का बरं? आता लोक म्हणतात विकास झाला नाही, विकास झाला नाही. काय विकास भरपूर केलाय केलाय ना. केलाय. अजून तुम्हाला काय वाटतं तुमच्या काजळ गावामध्ये विकास झाला का बरं? झालाय आमच्या गावात, ना. जगडेवाडी गावात झालाय ना. पसंती कोणाला असेल? काय वाटतं दादा तुम्हाला यावेळी 2024 चा आमदार नेमका कोण व्हावा? बरणे मामा. बरणे मामा. आता 10 वर्ष दत्तात्रय मामा भरणे होते, बरं परत दत्तात्रय मामा भरणे का बरं? त्यांनी बराच विकास केला वडापुरीचा. तुमच्या गावामध्ये विकास झाला? झाला ना. काय काय आलं ना मला थोडं कळेल? रस्ते झाले आणि समाज मंदिर झाले. काय वाटतं तुम्हाला यावेळी इंदापूर तालुक्याचा 2024 चा आमदार नेमका कोण व्हावा? हर्षवर्धन पाटील. का बरं? आता 10 वर्ष दत्ता मामा होते, लोक म्हणतात विकास केलाय, विकास केलाय. विकास कोणाचा केलाय? पुन्हा तेच आम्हाला बी प्रश्न पडला, विकास नेमका कोणाचा झालाय? तुम्हाला काय वाटतं कोणाचा झाला? विकास फक्त कॉन्ट्रॅक्टदारांचा झाला. कॉन्ट्रॅक्टदाराचा म्हणजे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आहे इंदापूर तालुक्यामध्ये आणि इंदापूर तालुक्यामध्ये आपण इंदापूरच्या शेजारी एक जे गाव आहे वडापुरी या गावामध्ये आहे आणि वडापुरीचा आज आठवडे बाजार या ठिकाणी. आज आपण बाजारामध्ये फिरून या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत की कोणाच्या मनामध्ये कुठला आमदार या ठिकाणी 2024चा होईल. आपल्यासोबत या ठिकाणी वडापुरी गावचे काही ग्रामस्थ बसलेले आहेत. आपण आपला प्रश्न पहिला त्यांना विचारू. बाबा नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं बाबा यावेळी 2024ला इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा? आपले जुने नेते आपले भाऊंचाच आमच्याकडे त्यांचा सगळा प्रचार भाव आमच्या माध्यमातलेच आहेत. पहिल्यापासून त्यांनी आतापर्यंत काय जे कार्य केले ते इंदापूर तालुक्यात ते सगळे आम्हाला माहीत आहे. ते म्हणजे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत भाऊ आमदार व्हावेत काय? भाऊ आमदार व्हावेत असं आम्हाला वाटतंय. हो, पण आता जर उद्या समजा भाऊंना तिकीट नाही मिळालं, उद्या जर भाऊंनी अपक्ष उभं राहायची तयारी केली तर तुम्ही अपक्ष भाऊ उभे राहिल्यावर मतदान कराल का? आता भाऊवर आमचं प्रेम आहे म्हणल्यावर भाऊ अपेक्षा असो नाही तर कसे बी असो त्यांनाच आम्ही आमदार करणार घेऊ. कारण आमच्या जवळचे पहिल्यापासूनचे आमदार तेच आहेत. तुमचं वय किती बाबा? माझे 69 वय आहे. या ठिकाणी आपल्यासोबत वडापुरी गावचे ग्रामस्थ बाबा या ठिकाणी होते. त्यांचं असं म्हणणं आहे की यावेळी हर्षवर्धन पाटील यावेळी आमदार होतील आणि भाऊ हेच आमच्या या ठिकाणी पक्ष आहेत. आपल्यासोबत अजून एक बाबा. बाबा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा? इंदापूर तालुक्याचे आमदार हर्षवर्धन पाटीलच व्हावेत असं वाटतं. का बरं? आता 10 वर्ष दत्ता मामा होते, असं म्हणलं जातं इंदापूर तालुक्यामध्ये 5000 कोटी आणले. 5000 कोटी आणले. कशासाठी आणले? विकास झाला वाटतं का तुम्हाला 5 वर्षात 10 वर्षामध्ये? नाही विकास. रस्त्याचा फक्त विकास झालेला, बाकीचा विकास दवाखाना, MIDC, मार्केट हे सगळं हर्षवर्धन भाऊनी केलेलं आहे. म्हणजे पूर्वीच आहे तुम्हाला म्हणायचं. एकंदरीत आपल्यासोबत वडापुरी गावचे ग्रामस्थ होते आणि त्यांचं म्हणणं आहे की या 10 वर्षामध्ये की दत्तात्रय मामा भरणे यांनी फक्त या ठिकाणी रस्ते आणले आणि बाकीचा जो विकास आहे पूर्वीचाच विकास आहे तो आहे असा या ठिकाणी चालू आहे. आपल्यासोबत अजून काही बाजारामध्ये काही व्यापारी या ठिकाणी बसले. आपण व्यापारामध्ये फिरत असताना आपल्यासोबत काही व्यापारी वर्ग या ठिकाणी, आपल्यासोबत तरुण व्यापारी या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत तरुण व्यापारी या ठिकाणी बसलेत. दादा गाव नमस्कार. गाव कोणतं? इंदापूर. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा वेळचा आमदार नेमका कोण व्हावा? आमदार होय दत्ता मामा भरणे. का बरं? आता 10 वर्ष होते की दत्ता मामा, का असं? आणि त्यांना काम हे करते जरा काम होतं. काय काय काम झालं तुमच्याकडं? आपल्याकडे रोडचं झालं, दवाखाना झाला, लाईटची सोय झाली आपल्याला. एकंदरीत असं सांगितलं जातं की इंदापूर तालुक्यामध्ये दत्ता मामा 10 वर्ष आमदार होते, पण कुठेतरी एकंदरीत विकास कमी झाला आणि काही पैशाची अप्रतबर होती असं लोकांचं म्हणणं. काय वाटतंय बाबा ते तुम्हाला? नाही तसं काय नाही. असं काय नाही. नाही. एकंदरीत दादाचं असं म्हणणं आहे पुन्हा एकदा 10 वर्षानंतर दत्तात्रय मामा भरणे यावेळी पुन्हा एकदा या ठिकाणी आमदार व्हावेत. आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा नमस्कार. माळशिरस तालुक्यात. बरं काय वाटतं यावेळी माळशिरस तालुक्यामधलं चित्र काय दिसेल? काय पुढचं कोणी बघितले? बरं काय वाटतं तुम्हाला की आता विजयदादांनी तुतारीमध्ये प्रवेश केला किंवा त्यांचे जे उमेदवार आताचे धैर्यशील भैया होते, आता त्यांचा जो आमदार असेल पुढला तो धैर्यशील भैया ठरवतील का जनता ठरवेल? काय धैर्यशील ठरवून देणार त्याला, होणार त्याच्या. आणि काय जानकर साहेबाला पाहिजे असं मतदान भेटेल का यावेळी? रिस्पॉन्स भेटेल का? मिळणार की मिळणार. म्हणजे 2024 जानकर साहेब आमदार होतील? होणार की होणार 100%.
एकंदरीत आपल्यासोबत या ठिकाणी माळशिरसचे बाबा या ठिकाणी होते. त्यांचं असं म्हणणं आहे की माळशिरस तालुक्याचे उत्तमराव जानकर हे पुढल्या वेळेचे 2024चे आमदार या ठिकाणी होतील. आपल्यासोबत इंदापूर तालुक्यामधील काही माळशिरस तालुका आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग या ठिकाणी समोर आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी काही माल घेताना या ठिकाणी दिसतात. नमस्कार, गाव कोणतं? अवसरी. काय वाटतं तुम्हाला यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण हवा? नाही आता काय नाही वाटत राव. का बरं का? नाही काय मतदान करता तुम्ही? अहो लय याला सांगितलंय मतदान बी करतोय, लय भारी आहे. पण कसं आहे माहितीये का, 2-4 वेळा असं जी विचारणारे लय लोक आले आमच्याकडे. बरं एकंदरीत आम्हाला काय म्हणायचं, विचारलं तरी की तुमचं एकच मत असेल की प्रत्येक वेगवेगळं मत येत आहे? एकच मत येत आहे ना? एकच मत आहे. कुठलं मत नेमकं? हर्षवर्धन पाटील साहेब. का बरं पाटील साहेब का पाहिजे? पहिल्यापासूनच आहे ती. पहिल्यापासून जन्मल्यापासून आम्ही त्यांच्या मागे, आमचा आहे बाप आजा पंजा सगळी आमची कालटांची जादू आहे ती ना, आम्ही सगळे हर्षभाऊच्या मागे आहे. एकंदरीत आपल्यासोबत अवसरी गावचे या ठिकाणी ग्रामस्थ जाधव आपल्यासोबत होते की त्यांचं असं म्हणणं आहे हर्षवर्धन पाटील यावेळी आमदार होतील. आपल्यासोबत या ठिकाणी तरुण शेतकरी या ठिकाणी बसलेले व्यापारी. नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? गोकळी. गोकळी. काय वाटतं तुम्हाला यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हा 2024चा आमदार? आता कसं आहे, महाराष्ट्रामध्ये इंदापूर विधानसभेचं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. बरोबर सगळे म्हणतायत. कारण एका बाजूला एक टप मध्ये दोन्ही म्हणजे पाटील असतील किंवा बर्ने असतील, हे अगदी टप मध्ये. जर आपण 2019चा जर एक रिझल्ट पाहिला तर त्यावेळेस लमसम पाटलांचा पराभव हा 2,500 ते 3,500 झाला. म्हणजे ते सुद्धा त्यांची सुद्धा बाजू भक्कम आहे. त्याच्यामुळे आता काहीच सांगता येत नाही की कोण टप होईल, अजून त्याला वेळ आहे. काय वाटतं उद्या अशी चर्चा चालू आहे की हर्षवर्धन पाटील उद्या तुतारीमध्ये जातील किंवा अपक्ष उभे राहतील? काय वाटतं फायदा होईल का त्यांना? आता सांगता तेव्हा अजून त्यांनी तसा डिसिजन घेतलाय ना. बरं काय वाटतं जर उद्या अपक्ष उभे राहिले फायदा होईल त्या गोष्टीचा? तुम्ही आताच्या मतदानाचा आम्हाला आकडेवारी सांगली, त्याचा फायदा होईल? निश्चित तुतारीकडे फायदा होईल. हो. एकंदरीत आपल्यासोबत तरुण शेतकरी या ठिकाणी होते आणि त्यांचं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील साहेब हे अपक्ष किंवा तुतारीमधून जरी उभे राहिले तरी निश्चित फायदा या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेब यांना या ठिकाणी होईल. आपल्यासोबत अजून काही शेतकरी वर्ग या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत शेतकरी. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? वडापुरी. काय वाटतं यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा? हर्षवर्धन पाटील. का बरं? आता 10 वर्ष दत्तमामा होते आणि असं म्हणलं जातं विकास खूप मोठ्या प्रमाणात झाला 10 वर्षात. विकास सर्वसामान्यांचा काहीच झालेला नाही. काहीच झालेलं नाही. बरं काय तुमच्या गावामध्ये सुखसुविधा काय दिल्या का नाही? वडापुरीत तर असं भरीव असं काही योगदान नाही. भरीव असं योगदान नाही. बरं काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये जरी हर्षवर्धन पाटील साहेब तुम्ही आता म्हणला की हर्षवर्धन पाटील आमदार होतील, किती मतांनी एकंदरीत निवडून येतील? भरघोस मतांनी येते. भरघोस मतांनी येतील. का बरं? आणि आता उद्या काल जे जरांगे पाटलांनी जे आपलं आंदोलन त्या ठिकाणी स्थगित केलं त्याचा काही इम्पॅक्ट आपल्या इंदापूर तालुक्याच्या विधानसभेवरती होईल का? 100%. 100% होईल. काय वाटतं की मराठा समाज नेमकं कुठं कल देईल? जो मराठा समाज ज्यांच्या बरोबर राहील की जे मराठा आरक्षणाला सहकार्य करतील. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील साहेब आमदार होतील, परंतु जरी जरांगे साहेबांनी या ठिकाणी उमेदवार दिला जो मराठा समाजाला या ठिकाणी सहकार्य करेल ते सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे आपले प्रयत्न किंवा आपली उमेदवारी किंवा आपलं जे मतदान आहे ते या ठिकाणी निश्चितपणे वळून आणू शकतात. आपल्यासोबत अजून काही शेतकरी वर्गातले बाबा आहेत आपल्यासोबत. बाबा नमस्कार. वय काय आहे तुमचं? 68. बाबा गाव? भांडगावचे बाबा आहेत आपल्यासोबत. जाधव नाव का? माने. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत इंदापूर तालुक्याचा 2024चा आमदार नेमका कोण व्हावा? आता जनतेचा कौल आहे. तुमच्या मनातला आमदार कोण आहे? आमच्या मनात आमदार हर्षवर्धन पाटील. का बरं? आता दत्ता मामा 10 वर्ष होते, विकास केला म्हणतात लोक. आमच्या मनाने नाही लोक म्हणतात विकास 10 वर्षामध्ये केलाय. तुम्हाला वाटतं का विकास झालाय? हो झालाय ना. पण मग आता हर्षवर्धन पाटलांना मतदान करायचं म्हणतात, दत्ता मामाला काय करायचं नाही? काय माहिती. आता माझं ते आमचं जवळच आहे, कारखाना त्यांचा आहे, तर ऊस आमचा ते नेते. एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे जरी दत्तमामाने या ठिकाणी विकास केला असला तरी आमचा ऊस किंवा आमचं जे शेतीमालाला भाव देण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक वेळी हर्षवर्धन पाटील साहेब या ठिकाणी निराभिमा कारखाना असेल, कर्मयोगी कारखाना असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत हर्षवर्धन पाटील साहेब या ठिकाणी सोडवतात. आपल्यासोबत अजून काही शेतकरी वर्ग या ठिकाणी आहेत. आपण आपले प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना विचारू. आपल्यासोबत काही शेतीमाल घेण्यासाठी आलेले शेतकरी. दादा नमस्कार. गाव कोणतं? वडापुरी. काय वाटतं तुम्हाला यावेळी इंदापूर तालुक्याचा 2024चा आमदार नेमका कोण व्हावा? हर्षवर्धन पाटील. का बरं? आता 10 वर्ष दत्ता मामा होते, लोक म्हणतात विकास केलाय.
विकास कोणाचा केलाय? पुन्हा तेच आमचं बी आम्हाला बी प्रश्न पडला, विकास नेमका कोणाचा झालाय? तुम्हाला काय वाटतं कोणाचा झाला? विकास फक्त कॉन्ट्रॅक्टदारांचा झाला. कॉन्ट्रॅक्टदाराचा म्हणजे मलिदा, एकंदरीत मलिदा म्हणायचं तुम्हाला? नाही, ती काय जे त्यांच्याच पहिले जे त्यांचे ज्या पक्षात निवडून आले त्या पक्षातल्या लोकांनी त्यांचं नाव ते ठेवले. आता आम्ही अशासारख्यांनी काय म्हणायचं त्यांना, गँग कसली? एकंदरीत मला असं म्हणायचं, जरी तुम्ही हर्षवर्धन पाटील साहेब यांचं नाव घेताय, उद्या जरी समजा हर्षवर्धन पाटील साहेबांना जरी तुतारीमध्ये प्रवेश मिळाला नाही, अपक्ष उभे राहिले, तरी मतदान द्याल का? हो, 100%. 100% द्याल. आणि तुम्हाला काय एकंदरीत जो आता आपला पहिला प्रश्न या ठिकाणचा होता की वडापुरी गावामध्ये विकास नाही का, नेमका विकास का खुटला तुमच्या गावचा? विकास हा दिसतो. कसा दिसतो की कारखानदारी आली, कारखाना उभा केला दिसतो, शिक्षण संस्था उभा राहिले दिसतो, त्याच्यानंतर MIDC आणली हर्षवर्धन पाटलांनी, ती दिसते. हे मान्य आपल्याला करावं लागेल का नाही? रोजंदारी आहे, म्हणजे तालुक्यातल्या आज जवळपास एक 10,000, 5,000, 10,000, 20,000 लोकांना रोजंदारी, त्याच्या पाठीमागची उपजीविकेची साधन आहे ती. बाकी असा विकास नाही हो काय, भरीव जरा म्हणतो आता. एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं की दत्तामामांनी 10 वर्षामध्ये एकही संस्था उभा केली नाही, एकही कारखाना उभा केला नाही. एकंदरीत तुम्हाला असं म्हणाय की जो विकास केलाय तो फक्त कागदपत्री झालाय. कसं आहे बघा, आता रस्त्याचा विकास झाला, रस्ते केले तर ते दळमाला साधारण मोडतात. जर नोकरी करायची असेल तर त्याला काहीतरी कारखानदारी उभा केली पाहिजे, की एज्युकेशन संस्था उभा केली पाहिजे, की काय शिक्षण संस्था असतील किंवा काय आणखी उद्योग काय उभा केले पाहिजे. जर उद्योगच उभा नाही राहिले तर मग काय परिस्थिती राहणार? तर एकंदरीत आपल्यासोबत या गावचे सर्व अभ्यासू म्हणलं तरी काही अडचण नाही. एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की विकास झाला, पण विकास कोणता झाला? दळणवळणाचा विकास या ठिकाणी झाला. ज्या संस्था असतील, जे कारखाने असतील उभं करण्याचं काम किंवा तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम हे हर्षवर्धन पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आमची पसंती किंवा आमचा मनातला उमेदवार हे त्यांचं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील या ठिकाणी असतील. आपल्यासोबत शेतकरी वर्गातले एक तरुण शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत. दादा नमस्कार. गाव कोणतं? इंदापूर मध्ये कुठं? इंदापूरमध्ये सावतामाळीनगर. काय वाटतं दादा तुम्हाला, एकंदरीत तुमच्या मनातला आमदार आम्हाला सांगाल का? नाही, गुप्त मतदान पद्धतीने अधिकार आहे, तो गुप्त मतदान पद्धतीने. बरं, एकंदरीत तुम्ही आता जे आमदार चालूचे जे आमदार आहेत त्यांच्या कामावरती पसंती का? चांगली टर्म चांगली दत्तामामा भरणेची. एकंदरीत दादाचं असं म्हणणं, आता जे चालूचे आमदार दत्तामामा भरणे आहेत यांची कामं सुद्धा खूप चांगली आहेत आणि आम्ही त्या कामावरती खुश आहे, असं त्या दादांचं म्हणणं या ठिकाणी. आपल्यासोबत तरुण शेतकरी या ठिकाणी काही आपला माल घेऊन बसलेले आहेत. दादा नमस्कार. गाव कोणतं? इंदापूर. काय वाटतं दादा तुम्हाला, यावेळी इंदापूर तालुक्यात 2024चा आमदार नेमका कोण व्हावा? माझं म्हणणं आहे की तिसरा पर्याय उभा राहावा. तिसरा पर्याय म्हणजे आप्पासाहेब जगदाळे, प्रवीणभाई माने. काय वाटतं कोण जास्त टप देईल? अरे पण आता तुम्ही म्हणता तिसरा चेहरा यावा, तुम्हाला काय वाटतं कोणाला उमेदवार दिली, आप्पासाहेब जगदाळेंना की प्रवीणभाई मानेंना? तिसरा पर्याय म्हणजे तिसरी पार्टी उभा राहायला पाहिजे. तिसरी पार्टी. एकंदरीत दादा असं म्हणणं आहे की आता ज्या 2 पार्ट्या आहेत म्हणजे तुतारी आणि अजित पवार गट राष्ट्रवादी, या पार्टीसाठी तिसरा गट या ठिकाणी उभा राहिला पाहिजे आणि हर्षवर्धन पाटील या ठिकाणी उभे राहिले पाहिजे. त्यांचं मतदान हर्षवर्धन पाटील साहेब यांना असेल. आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत दादा आहेत. दादा नमस्कार. तरुण शेतकरी या ठिकाणी शेतीचा माल घेण्यासाठी आले. दादा नमस्कार. ऐका गाव कोणतं? वडापुरी. काय वाटतं दादा तुम्हाला, यावेळी 2024चा आमदार नेमका कोण व्हावा? बरणे मामा. बरणे मामा. आता 10 वर्ष दत्तात्रय मामा बरणे होते, पण परत दत्तात्रय मामा बरणे का बरं? त्यांनी बराच विकास केला वडापुरीचा. तुमच्या गावामध्ये विकास झाला ना. काय काय आलं ना मला थोडं कळेल? रस्ते झाले आणि समाज मंदिर झाले. समाज मंदिर. तरुणांसाठी काय दत्ता मामांनी तुमच्या वडापुरी गावामध्ये काय असा रोजगार निर्मितीचा काही एखादा सोर्स म्हणा व्यवसाय सुरू केलाय? केला ना, MIDC सोर्स आहे. तसंच आणि शेतीसाठी बी मामांचं थोडं प्राधान्य असतं. एकंदरीत मला हा प्रश्न विचारायचा आहे सर्वात महत्वाचा, जरी उद्या हर्षवर्धन पाटील यांना जरी तुतारीमधून प्रवेश मिळाला किंवा अपक्ष जरी उभे राहिले तरी एकंदरीत तुम्हाला फायदा होईल का त्यांना? होईल ना. एकंदरीत आपल्यासोबत दादा तरुण शेतकरी या ठिकाणी होते आणि हर्षवर्धन पाटील साहेब हे जरी कुठं जरी उभे राहिले किंवा अपक्ष उभे राहिले तो तरी फायदा होईल. परंतु त्यांची पसंती या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे यांना असेल. दत्तात्रय मामा भरणे यांनी विकासाची कामं केली आणि वडापुरी गावामध्ये विकास आला असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत शेतकरी वर्गातील काही वयोवृद्ध शेतकरी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? बांडगाव. आडनाव? गरड. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा 2024चा आमदार कोण व्हावा?
2024चा दोन पैकी एक व्हावा. एक तर शरदचंद्र पवार साहेबांच्या म्हणजे त्यांच्या विचाराचा, नसेल तर जरांगे पाटलांच्या विचाराचा. एकंदरीत जरांगे पाटील किंवा तुम्ही म्हणताय की शरद पवार, उद्या जरी समजा हर्षवर्धन पाटलाला तुतारीमध्ये प्रवेश मिळाला, पसंती द्याल काय त्यांना? पवार साहेबांनी जो उमेदवार दिला ना, उद्या समजा पवार साहेबांनी दगड दिला, तुम्ही मतदान कराल काय? नाही, पवार साहेबांनी दगड दिला तरी चालतो. तरी चालतो. हो. एकंदरीत आपल्यासोबत या ठिकाणी बाबांचं म्हणणं आहे, शरद पवार यांनी किंवा शरद पवार यांच्या विचाराचा जो उमेदवार असेल इंदापूर तालुक्यामध्ये, शरद पवार यांनी दगड जर इंदापूर तालुक्यामध्ये उभा केला, आम्ही त्याला मतदान करू. आपल्यासोबत काही शेतकरी वर्गातील अजून वयस्कर शेतकरी. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? बांडगावचा आहे. बांडगाव. काय वाटतं इंदापूर तालुक्याच्या वेळेचा आमदार कोण व्हावा? पवार साहेबांनी सांगितलं तीच होणार आहे. पवार साहेब. बरं का बरं आता दत्तात्रय मामा भरणे, हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे तुमच्या भागातले, त्यानंतर प्रवीणभाई माने, यांना का नको? का नाही, काम काम का तसं काही आहे, कामच नाहीत करीत. तसं म्हणायचं नाही, पण जे जे कार्यकर्ते चांगले त्याचा कीर्ती एकंदरीत म्हणायचं तुम्हाला. बरं एकंदरीत उद्या जरी तुतारीमध्ये पाटील साहेबाला प्रवेश मिळाला किंवा आप्पासाहेब जगदाळेंना उमेदवारी मिळाली, तर तुम्ही मदत कराल काय? सपोर्ट करा. चंद्रशेखर पवारने तिकीट दिल्यानंतर आम्हाला त्यांच्याच मागे जावं लागणार आहे. एकंदरीत पवार साहेबांच्या विचाराची किंवा पवार साहेबांच्या वयाची माणसं आपल्या सोबत होती, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पवार साहेब जो उमेदवार देतील इंदापूर तालुक्यामध्ये, आमचं मतदान किंवा आमची पसंती या ठिकाणी असेल. आपल्यासोबत तरुण शेतकरी या ठिकाणी. दादा नमस्कार. गाव कोणतं? मैं राजस्थान का. राजस्थान का. क्या लगता है इस गांव में विकास हुआ है? विकास हो गया इधर? नहीं हुआ है आपके जैसा है, उस जैसा यार, हमको क्या मालूम नाही हुआ. गावामध्ये आपण फिरत असताना या ठिकाणी आपल्याला काही तरुण शेतकरी या ठिकाणी दिसतात, काही शेतकरी व्यापारी या ठिकाणी भेटतात. आपल्यासोबत एक ताई आहेत. ताई नमस्कार. गाव कोणतं? बावडा. बावडा. काय वाटतं ताई, तुमचे 1,500 आता जे 1,500 शासनाने स्कीम आणली ते जमा झाले का? हो, जमा झाले. काय वाटतं इंदापूर तालुक्याच्या वेळेस आमदार नेमकं कोणाला करायचं? नक्की जे योग्य आहेत त्यांनाच मतदान. काय वाटतं तुम्हाला, आता तुमच्या गावचे पाटील साहेब आहेत, उमेदवार दिली पाहिजे का त्यांना? योग्य असेल तर दिली पाहिजे. आता दत्तात्रय मामा भरणे 10 वर्ष होते आणि हर्षवर्धन पाटील आहेत किंवा आप्पासाहेब जगदाळे, प्रवीणभाई माने, तुमच्या महिलांच्या विचाराचा नेमका आमदार कोण व्हावा तुम्हाला काय वाटतं? मी बोलते फक्त जे योग्य वाटतात त्यांना नक्कीच मतदान करणार आहे मी. एकंदरीत ताईंचं असं म्हणणं आहे की योग्य मतदार किंवा योग्य उमेदवार आम्हाला या ठिकाणी भेटला की आमचं मतदान या ठिकाणी त्यांना असेल. आपल्यासोबत वयस्कर शेतकरी या ठिकाणी किंवा वयोवृद्ध शेतकरी आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? गाव सरी. अवसरी. आडनाव? जाधव. काय वाटतं दादा तुम्हाला यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा? काय आता तसं सांगता येते. आता समजा अजित पवार गटातून दत्तात्रय मामा भरणे फिक्स आहेत 100%. तुतारीमधून जर उद्या हर्षवर्धन पाटील साहेब यांना जर उमेदवार दिली, तुमची मदत होईल काय? का बरं? आता दत्तात्रय मामा भरणे 10 वर्ष विकास केला म्हणतात, तो विकासाला नाही मतदान करणार? नाही. एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे, जरी उद्या शरद पवार गटातून हर्षवर्धन पाटील साहेब उभे राहिले तर आम्ही मतदान या ठिकाणी शरद पवार साहेब यांच्या विचाराच्या उमेदवाराला या ठिकाणी करणार. आपण वडापुरी गावामध्ये फिरत असताना आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आपले प्रश्न या ठिकाणी काही शेतकऱ्यांना या ठिकाणी विचारू. आपल्यासोबत या ठिकाणी तरुण शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत. दादा नमस्कार. 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 गाव कोणतं? हेच वडापुरी. काय नाव? काळे. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा वेळेचा आमदार नेमका कोण व्हावा? तुमची पसंती नेमकी कोणाला द्यायची? शिक्षण काय झालंय? 12वी. आता काय करता तुम्ही? फोर व्हीलरचं गॅरेज शिकतो. फोर व्हीलरचं गॅरेज शिकताय. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये आमदार नेमका कोण व्हावा? तुमची पसंती कोणाला असेल? बर्णे मामा. 10 वर्ष होती की आता का बरं बर्णे मामा डबल? बर्णे मामाच. कामं केली का तुमच्याकडे? कामं झाली? मला माहित नाहीत. माहित नाही. एकंदरीत तरुण पिढी जे आपल्यासोबत या ठिकाणी काही विद्यार्थी किंवा शाळेत एज्युकेटेड असणारे विद्यार्थी आपल्यासोबत होते, त्यांचं म्हणणं दत्तात्रय मामा भरणे या ठिकाणी पुन्हा एकदा आमदार होतील आणि विकास झाला की नाही हे आम्हाला माहित नाही. आपल्यासोबत अजून काही बाबा या ठिकाणी आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? गाव जगडेवाडी. जगडेवाडी. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण असावा तुम्हाला काय वाटतं? कोण व्हावं? बरं मामाला द्यावं मी म्हणलं निवडून. आता 10 वर्ष होतं की बरं करू बदल, तसं काय नाही. अजून 10 वर्ष देऊ. अजून 10 वर्ष द्यायची? अजून 10 वर्ष द्यायची. का बरं? आता लोक म्हणतात विकास झाला नाही, विकास झाला नाही. विकास भरपूर केलाय. अजून तुम्हाला काय वाटतं तुमच्या काजळ गावामध्ये विकास झाला का? बरं झालाय. आमच्या गावात जगडेवाडी गावात झालाय ना.
बरं एकंदरीत आता जरी उद्या दत्तात्रय मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील साहेब यांच्यामध्ये टफ फाईट लागली तर तुमची 100% तुमचे जे मतदान असेल तर दत्तात्रय मामा भरणे यांना फिक्स असेल. फिक्सच द्यायचं नाही कसं आपल्यासोबत झगडेवाडी माफ करा आपल्यासोबत काळजड गावचे काय शेतकरी या ठिकाणी होते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की दत्तात्रय मामा भरणे यांनी 10 वर्षामध्ये विकास केलाय आणि पुन्हा एकदा म्हणजे अजून तिसऱ्यांदा हॅट्रिक चान्स या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे यांना या ठिकाणी आपण दिला पाहिजे. आपल्यासोबत अजून काही तरुण शेतकरी या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत. दादा नमस्कार. बोला. गाव कोणतं? रेडा. रेडा गावचे. आडनाव? काय वाटतं इंदापूर तालुक्याचा यावेळीचा आमदार नेमका कोण व्हावा? तुमची पसंती कोणाला असेल? पसंती ना विषय काय बघू ज्या त्या टायमिंग या चौघात चौरंगी लढत लागली. पसंती कोणाला द्यायची आपण? जर आलं तर कोणाचं काय म्हणजे कोणाचं काय करत नाही. पण असं नाही म्हणून चलत कारण आमदार ठरवतो आपल्या जे तालुक्यातला विकास आमदार ठरवतो. आमदार आपल्याला महत्वाचा आहे आणि तुमचं मतदान लय महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं आमदार कोणाला केलं पाहिजे? बघा ज्या त्या परिस्थितीनुसार बघायचं. परिस्थितीनुसार बघायचं. एकंदरीत या तरुण दादांचं म्हणणं असं आहे की परिस्थितीनुसार या ठिकाणी आपण पुढला आमदार या ठिकाणी ठरवू. चौरंगी लढत जरी लागली तरी आपण ज्या वेळेला उमेदवार या ठिकाणी फिक्स होतील त्यावेळेस उमेदवार आपला फिक्स करू. आपल्यासोबत दादा नमस्कार. नमस्ते. वडापुरी. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा? 2024चा आमदार 2024चा हर्षवर्धन पाटील साहेब होणार. का बरं? आता 10 वर्ष दत्ता मामा होते लोक म्हणतात विकास केला 5,000 कोटी आणलेत आपल्याकडे. संस्था भरपूर साहेबांनी आणलेल्या आहेत. निराभीमा संस्था काढलेल्या आहे. इंदापूर अर्बन संस्था काढलेल्या आहे. पुन्हा शाळेचं जाळं निर्माण केलं. गोरगरिबांच्या मुलं शाळेत जातात. गोरगरिबांची मुलं नोकरीला आहेत. त्यासाठी 10 वर्ष बघितलं तालुका 10 वर्ष 20 वर्ष तालुका महाग गेलेला आहे. फक्त मलिदा गँग त्यांच्या जवळ ते आहे भरणे मामांच्या. एकंदरीत लोक असं म्हणतात की 5,500 कोटी रुपयाचा निधी आपल्या इंदापूर तालुक्यासाठी आणलाय. बरं 5,500 कोटी तुमच्या वडापुरी गावामध्ये किती विकास झाला? त्यातला काही सुद्धा नाही विकास झाला नाही. आता तर 2-3 म्हणले तुमच्या गावची काही विकास नाही. तुमच्या गावामध्ये सरकार दवाखाना आला का? दवाखाना आहे जुनात आहे. हो. तुमच्या गावामध्ये रस्ते झाले सगळ्या गल्लीबोळात? नाही पालखी महामार्ग झालेला आहे. ते पालखी महामार्ग तो केंद्राचा आहे. गावात काही नाही. गावात काय नाही. एकंदरीत आपल्यासोबत या ठिकाणी गावचे तरुण शेतकरी या ठिकाणी होते. त्यांचं म्हणणं असं आहे की 10 वर्ष आम्ही चान्स देऊन बघितला आणि 10 वर्ष आम्ही दत्ता मामांना या ठिकाणी संधी दिली. आता आम्ही संधी पुन्हा एकदा नामदार साहेब म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब यांना या ठिकाणी देणार आहे. आपल्यासोबत अजून काही शेतकरी वर्गातील या ठिकाणी वयोवृद्ध शेतकरी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? हीच वडापुरीच. काय वाटतं तुम्हाला यावेळी इंदापूर मध्ये 2024चा आमदार नेमका कोण व्हावा? आता काय तुमची पसंती कोणाला द्याल? भरणे मामाचा आम्ही. भरणे मामा. का बरं? आता 10 वर्ष आपण उभं केलं की 10 वर्ष होते की 10 वर्ष 10 वर्ष होते की 10 वर्ष 10 वर्ष होते पण त्यांनी सभा मंडप किती दिलं रस्ता किती केलं विकास झाला. विकास झालाय. बरं तो एकंदरीत आता तुमच्या समोरच उदाहरण होतं ते म्हणले विकास नाही झाला. काय वाटतं त्या गोष्टी तुम्हाला? त्याला काय करते होय काय? एकंदरीत बाबाचं असं म्हणणं आहे की गावामध्ये फिरत असताना आपल्यासोबत वडापुरी गावचे काय ग्राम. दादा नमस्कार. गाव वडापुरी. काय वाटतं यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा? वकील साहेब म्हणजे राहुल मकरे साहेब. राहुल मकरे. बरं काय वाटतं एकंदरीत? एकंदरीत वकील साहेब जरी उद्या तुतारीमध्ये गेले आणि उद्या जर हर्षवर्धन पाटील समजा तुतारीत उभे राहिले पसंती द्याल का? वकील साहेबांनी पसंती दिली की आमची पसंती.